प्रतिनिधी अनिश शेख भिकन, बुलढाणा। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 3 दिवसांपासून एका महिलेचे आमरण उपोषण सुरू असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावली आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर येथील रहिवासी असलेल्या उमा जगदीश गायकवाड यांनी पोलीस प्रशासनाच्या अन्यायाविरोधात हे पाऊल उचलले आहे। मिळालेल्या माहितीनुसार उमा गायकवाड यांचे माहेर बुलढाणा जिल्ह्यातील रुहीखेड मायंबा येथे आहे। त्यांच्या भावाला गावातील काही व्यक्तींकडून मारहाण होत असल्याचे पाहून उमा गायकवाड भांडण सोडवण्यासाठी गेल्या होत्या। यावेळी संबंधितांनी त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली। या अन्यायाची दाद मागण्यासाठी त्या धाड पोलीस स्टेशन येथे गेल्या असता रात्री 1 वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही। उलट पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यातून हाकलून दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित ठाणेदारावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी उमा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणाच्या ठिकाणी प्रचंड अस्वच्छता आणि डासांचा प्रादुर्भाव असल्याने त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे। उपोषणकर्त्या महिलेची तब्येत सातत्याने खालावत असून जर त्यांच्या जीवितास काही बरे वाईट झाले तर त्यास सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे। तुमचं नाव सांगा, तुमची काय मागणी आहे हे सांगा। माझं नाव उमा जगदीश गायकवाड, माझं गाव इब्राहिमपूर, माहेर रुहीखेड मायंबा। तर आम्ही माझ्या वडिलांची तब्येत बरी नसती तर आम्ही भेटायला गेलो होतो आणि अचानक तिथे भांडणाचा वाद चालू झाला माझ्या भावाची। म्हणून आम्ही मध्ये बोललो का मला पण शिव्यागाळ केली, माझ्या बापाची मारली, मी धरायला गेले तुम्हाला म्हणतो इथं काय का आम्ही तिसऱ्या ठिकाणी गावामध्ये येऊन आणि माझे सरपंच अनिल फेपाळे आणि ते विशाल रविगिरी त्याने बी माझ्या भावजाई धरायला लागले। मी तुम्हाला बी पोच करेल ते विशाल आणि रवी आणि अनिल फेपाळे मला बी लोटून केलं। माझ्या बापाला कुठली मारली, म्हटलं काकाश काय करू राहील, मला बी लोटून केलं असं लाभ पदर धरून आणि मला म्हणे तो तिसऱ्या ठिकाणी काय काम आहे आमच्या गावात बोलायचं। मग मी धाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेले तर प्रताप भोसने यांनी माझी कंप्लेंट घेतली नाही अॅट्रॉसिटीची। तर ते तिथं बी ग्रामपंचायतमधले सरपंच रुहीखेड मायंबाचा तिथं बी त्या पुढच्या पार्टीला सपोर्ट करत होता, म्हणत होते याच्याकडून काय होतं तर पाहून घ्या, आपल्याला ग्रामपंचायतमधला पैसा लावायला याच्याकडून काय होतं तर पाहू म्हणे, करू द्या याच्याकडून काय होतं करू द्यायला। एवढं हे बोलून त्या PSIनी माझी ISनं माझी कंप्लेंट घेतली नाही। मला गेल्यात म्हणे तुम्ही आमच्या जिल्ह्यातल्याच नाही म्हणे, तुम्ही आमच्या हातीत बसत नाही, तुमची केस घेता येत नाही म्हणे। तर मग आता अन्याय किती दिवस करायचा आहे माझे। आज तिसरा दिवस आहे आमचा कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हा अधिकारी बुलढाणा आम्ही इथं बसलेलो आहे। पहिला आम्ही तिकडे बसलो होतो जिल्हा अधिकारी, तिथल्या कलेक्टरनं आम्हाला तिथून उठून दिलं आणि या घाणीच्या साम्राज्यामध्ये बसवलं। तिथं पुरं मच्छर आहे, डेंग्यू आहे, तुम्ही घाण पाहू शकता। लहान लहान मुलं आहे आमच्याकडे आणि मला एकूणचा एक भाऊ आहे, माझे आई वडील गरीब आहे आणि तो सरपंच आता पैशावाला झाला। तिथले माझे आई बापाचे भाव पण लोक त्यांनी पैसे देऊन ते दारूचे धंदे करते, धरून नेले पोलीस आला तर सरपंच त्याला गावात मदत करतो म्हणून त्यानं काल बस भरून आणली कलेक्टर ऑफिसला, त्याला पैसे देऊन त्याच्याकडून पुरावा आमच्या विरोधात पुरावा करून घेतला। आणि 3 दिवसापासून उपोषणाला बसले। वैद्यकीय तपासणी कलेक्टर मार्फत इथं झालेली नाही आहे। कलेक्टरने म्हणजे गार झोपेत सरकार आहे बुलढाण्यात। हे माझ्यासोबत 2 मुली आहे। पहिल्या दिवशी तर आम्ही तिथं झोपडीत झोपलो, पहिल्या दिवशी झोपायची व्यवस्था नव्हती, झोपडीत झोपलो तर रात्री 1-1:30ला साप निघला तिथं, माझ्या 2 मुली घेऊन मी झोपले होते। नंतर दुसऱ्या दिवशी त्याने व्यवस्था केली, ते बघा मच्छर तोंडावर सगळे, तोंडावर मच्छर आहे, माझ्या छोट्या छोट्या मुलीला सुद्धा मच्छर चावले। आता आमची एवढीच मागणी आहे की धाड पोलीस स्टेशनचा PI होत याला निलंबित करण्यात यावे, कारण की ॲट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये याचा सिंहाचा वाटा आहे, कारण की त्यानं आरोपीला सपोर्ट केलेला आहे आणि गुन्हा दाखल करण्यात त्यानं टाळाटाळ केलेली आहे। याच्यात नंबर 1 आरोपी म्हणलं तर आता PSI भोस धाड पोलीस स्टेशन याला निलंबित करावं अशी आमची मागणी आहे। बाकीच्या आरोपीवर गुन्हे दाखल होणारच नाही शासनाने।